सजाया गया है। शानदार यहाँ पर नियोजन। तो देखना है गेम ऑन। आरंभिक गेंदबाज अजहर। अजहर की ये गेंद क्या बढ़िया यहाँ पर खेला है, फाइन गेंद से मारे का बाहर, 4 रन। रुपेरी वालू सोनेरी राटा जाब माझं बरख करतय, कोणे देशीने हो कोणे गावीने हो, सांग तुझ्या मनात काय करतय, कोणे देशीने हो कोणे गावीने हो, सांग तुझ्या मनात काय करतय, कोणे देशीने हो कोणे गावीने हो, सांग तुझ्या मनात काय करतय। तो सोमनाथ गायकर जबकि टीम के काफी होनहार खिलाड़ी हैं और निश्चित रूप में अपना खेल आरंभ करते हुए दिखाई दे रहे हैं, लेकिन इस बीच यहां से बैकवर्ड स्क्वायर लेग क्षेत्र में, लेकिन गेंद नहीं रुकेगी, बिल्कुल गेंद गई से मारे का बाहर, बैक टू बैक दोहरा चौका। अजहर पटेल निश्चित रूप में यहाँ पर कुछ नसीहत टिप्स बयान करते हुए उस्मान पटेल। तर आता ज्यांचं आगमन झालेलं आहे या स्पर्धेचे सर्वेसर्वा शशिकांतजी भोईर यांचे मामा महेश भगत मॅन फ्रॉम कोंबडभुजे यांचं आगमन झालेलं आहे। त्यांच्या समेत आपण पाहतो शरद भगत कोंबडभुजे यांचं देखील आगमन झालेलं आहे। विनंती आहे आपण व्यासपीठावर बसून या सामन्याचा आनंद घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर राजू रोडे यांच्याकडनं 4000 रुपयाची मदतकार्य आपल्याला मिळाली आहे आणि त्याचबरोबर हरिश्चंद्र भगत कोंबडभुजे यांचं देखील आगमन झालेलं आहे। यावं आपण विनंतीला मान देऊन आमच्या व्यासपीठावर। तो 2 चौके के बाद गेंद वाइड निकली थी, लेकिन उसके बाद फिर से एक बार कमबैक की उम्मीद दिलाते हुए गेंदबाज अजहर पटेल, सामने बल्लेबाज सोमनाथ गायकर टीम के कप्तान, लेकिन यहां से बिल्कुल शॉर्ट फाइन क्षेत्र में जहां पर जिस तरह से खिलाड़ी तैनात थे, लेकिन उनके बगल से गेंद निकल चुकी थी, जिसका फायदा उठाते हुए। संदीप सर 2 मिनिटे थांबवतोय, कारण ज्यांचं आगमन झाले आहे त्यांचं वर्णन करणं अतिशय गरजेचं आहे, कारण प्रीमियम लीग आताच सुरुवात होणार आहे, त्यास सर्व इथे उपस्थित झालेत। या षटकानंतर नक्कीच त्यांची अनिल शेट पाटिल कसरखंड के विद्यमान सरपंच, उनका यहाँ पर आगमन हो चुका है, उनका हार्दिक स्वागत। लेकिन इस बीच पाए गए हैं बढ़िया यहाँ पर जजमेंट के साथ कैच को लपका, और इसी के साथ देखा जाए तो एक बड़े पारी का अंत होता हुआ नजर आ रहा है। बैक टू द पवेलियन सोमनाथ गायकर। तर मित्रांनो, रायगड प्रीमियर लीग रायगडच्या खेळाडूंनी आणि रायगडवासियांनी उराशी बाळगलेलं खूप वर्षापासूनचं एक गोड स्वप्न, आणि ते स्वप्न येणाऱ्या 2 फेब्रुवारी ते 9 फेब्रुवारी या दरम्यान सत्यात उतरताना आपण पाहणार आहोत। ठिकाण असणार आहे कसरखंडचं छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण, आणि ज्याचे अध्यक्ष असणार आहेत सन्माननीय अनिलदादा पाटील आणि मंगेशदादा वाकडीकर, दत्ता गायकर साहेब, राजू तांडेल साहेब, या सर्वांच्या मेहनतीनं ही लीग या वर्षाची का आहेत त्यांचं आपण मनापासून स्वागत करूया। तो देख रहे हैं यहां से पहले ओवर का खेल समाप्त हुआ। पहले ओवर की समाप्ति के बाद टोटल की बात करें तो निश्चित तो अब देख सकते हैं स्क्रीन के ऊपर निश्चित रूप में रायगढ़ प्रीमियर लीग के सर्वेसर्वा अनिल शेट पाटिल और उनका पूरा तापा हम देख रहे हैं इस मंच के ऊपर। ये देखिए थोड़ा सा फंबल हुआ था अली पटेल, निश्चित रूप में उसका फायदा उठाते हुए नजर आए दोनों बल्लेबाज, और इन 2 रनों के साथ स्कोर में कुछ तब्दीली होती नजर आ रही है, और इन 2 रनों के साथ ही साथ टोटल रन संख्या 19 के ऊपर जा पहुंची है। कितना टारगेट यहां पर खड़ा हो पाएगा? 4 ओवर का यह मुकाबला होगा जो दूसरे दौर का पहला चल रहा है। तो हम देख रहे हैं स्क्रीन के ऊपर शशिकांत शटभोईर, इनके मामा महेश भगत साहब कोंबडभुजे वो भी इस मंच के ऊपर हैं, शरद भगत कोंबडभुजे और हरचंद्र भगत समालोचक वो भी इस मंच के ऊपर हैं। उन सभी का हम इस देवांश ट्रॉफी में सहर्ष स्वागत करते हैं। निश्चित रूप में
आपका स्वागत है इस मंच के ऊपर, जो आपने अपना कीमती वक्त दिया इस टूर्नामेंट के लिए। हम तह दिल से आपका शुक्रिया अदा करते हैं। निश्चित रूप में यहाँ से गेंद 4 रन के लिए गई थी, लेकिन जिसका फायदा जिस तरह से हम देख रहे हैं स्कोर में कुछ तब्दीली हो रही है, बदलाव हो रहा है। और ये देखिए उस्मान पटेल के ऊपर चढ़ा हुआ है हल्ला, गेंद सीमा रेखा बाहर, 6 रन। तो अब देख रहे हैं शशिकांत जी भुईर साहब को, इस टूर्नामेंट के सर्वे सर्वा है। अब स्क्रीन के ऊपर हम देख रहे हैं फिर से एक बार उस्मान की ये गेंद कवर के माध्यम से खेलने की कोशिश और बढ़िया कैच। साकिब वहां पर थे, कोई गलती की गुंजाइश नहीं नजर आई है और छक्के के बाद तुरंत कमबैक किया उस्मान ने और इसी के साथ एक और विकेट का पतन। तो यहाँ से 4 ओवर का मुकाबला है। निश्चित रूप में रनों की बात करें तो एक अच्छे रन की तरफ बढ़ रही है टीम जगदंब वाकलन, ज्यामध्ये आपण महेंद्र पाटील भोकरपाड्याहून आहेत, त्यांचंही आपण मनापासून कौतुक करूया। अनिलदादा पाटील प्रभारी सरपंच कसरखंड ग्रामपंचायत आणि रायगड प्रीमियर लीगचे अध्यक्ष, त्याचबरोबर किशोर ठोंबरे ठोंबरेवाडीहून आहेत, संतोष आगिवले साहेब आहेत, दत्ता गायकर साहेब आहेत आणि सन्माननीय मान्यवर या स्पर्धेसाठी उपस्थित आहेत। या सर्वांचं आपण या पहिल्या सत्रानंतर जरूर त्यांचं स्वागत करणार आहोत। आणि मित्रांनो, या स्पर्धेसाठी ज्यांनी आपला अमूल्य वेळ दिला आणि या स्पर्धेची शोभा वाढवली त्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत महेश भगत साहेब आहेत कोंबडभुजाहून, शरद भगत साहेब आहेत आणि हरिश्चंद्र भगत साहेब आहेत। या सर्वांचं आपण मनापासून स्वागत करूया। आपण सर्वांचं या देवांश ट्रॉफी 2021 मध्ये मनापासून स्वागत। आणि नक्कीच या पहिल्या सत्रानंतर आपण स्वागत समारंभाकडे वळणार आहोत। तत्पूर्वी आपण वळूया संदीप पाटील सरांकडे। तो देख रहे हैं यहाँ पर तीसरे गेंदबाज का इस्तेमाल किया है। निश्चित रूप में पहला ओवर फेंका था अजहर पटेल ने जिन्होंने 13 रन खर्च किए थे, दूसरा ओवर फेंका उस्मान पटेल जिन्होंने 17 रन खर्च किए। तो तीसरा ओवर यहाँ पर फेंकने के लिए आए हैं इब्राहिम पटेल। तो निश्चित रूप में पहले दौर का तीसरा मुकाबला हम देखेंगे भंगारपाड़ा बनाम ओरचे ओवले, दोनों टीमों के कप्तान से गुजारिश है कि टॉस के लिए आपको प्रस्थान करना है। लेकिन इस बीच अली पटेल के हाथ में गेंद यहां पर दिखाई दिया और निश्चित रूप में कोई गलती की गुंजाइश नहीं है, शानदार कैच को लपकते हुए। क्या बात है, क्या बढ़िया यहाँ पर संगीत दिया डीजे ऑपरेटर ने। तो देख रहे हैं यहाँ से अजहर इब्राहिम पटेल को मिली पहली सफलता दूसरी गेंद के ऊपर। पहली गेंद डॉट फेंकने के बाद निश्चित रूप में विकेट निकालने में कामयाब रहे, लेकिन इस वक्त नए बल्लेबाज संकेत स्ट्राइक के ऊपर हैं साईनाथ गायकर। ओह बढ़िया गेंद थी, क्या बढ़िया गेंद, जिस तरह से गेंद फेंका लेकिन खोद कर निकाला था इस गेंद को। कारपेट के मापिक निश्चित रूप में 1 रन मिलेगी और इससे 1 रनों के साथ ही साथ स्कोर 1 से आगे आता हुआ तकरीबन 31 रनों के ऊपर 31। 3 विकेट लॉस। जगदंब वाकलन टीम यहां पर खेल रही है, 4 ओवर का है मैच। इस पीछे गेंद हवा में, अली है कैच के नीचे और इसी के साथ एक और विकेट का पतन। क्या बढ़िया गेंदबाजी, क्या बढ़िया वापसी यहां पर हो रही है इब्राहिम पटेल के माध्यम से, शानदार गेंदबाजी। ले गई दिल मेरा मन चली, ले गई दिल मेरा मन चली, खली वली 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 खली वली। तो यहां पर
देखा जाए तो अगला मुकाबला भंगारपाड़ा बनाम वर्चे ओवले। आपसे अनुरोध है कि आपको यहां पर प्रस्थान करना है। आयोजनकर्ताओं की तरफ से यहां पर सूचित किया जा रहा है अगला मुकाबला आपके बीच में है, तो आपको उपस्थित रहना है। ये दूसरे दौर का पहला मुकाबला चल रहा है। दोनों टीमों ने एक एक मुकाबला यहां पर जीता है। इब्राहिम फिर से एक बार। शरद मनोहर केणी, आपण कुठे असाल आपण व्यासपीठाकडे यायचं प्लीज. अर्जुन परदेशी वाट पाहते आपली. शरद मनोहर केणी. क्या बढ़िया गेंदबाजी हो रही है। इब्राहिम की यही खासियत है कृष्णा, क्योंकि कभी कभी जब रिदम में आते हैं तो निश्चित रूप में अच्छे अच्छे बल्लेबाजों को बांधे रखने की क्षमता है गेंदबाज करता है, और निश्चित रूप में वही निर्णायक गेंदबाजी हो रही है। क्योंकि 2 ओवर में टारगेट था 30। ऐसा लग रहा था कि ये टारगेट आप कितने तक पहुंच पाएगा, लेकिन जो कमबैक चाहिए था तलोजा को, वो कमबैक मिलता हुआ नजर आ रहा है। उठाने की कोशिश लेकिन मिस टाइमिंग, और इसी के साथ शानदार कैच सफवान ने लिया है। और बढ़िया गेंदबाजी, जरा तालियां बजाइए इस गेंदबाज के लिए। क्या गेंदबाजी की है, क्योंकि तीसरा ओवर फेंकने के लिए आया और निश्चित रूप में 2 ओवर के बाद 30 रन थे, और ऐसा लग रहा था कि आप कहीं ना कहीं ये टारगेट 60 के करीब पहुंच सकता है। लेकिन निश्चित रूप में जो उम्मीद दिलाई इब्राहिम ने, कप्तान ने जो भरोसा दिखाया है, उस भरोसे के ऊपर किस तरह से खड़े उतरना है, इसका जीता जागता उदाहरण दिखाया है इब्राहिम ने। क्योंकि इस ओवर में इस गेंदबाज ने खर्च किए रन सिर्फ 1 और विकेट हासिल की 3। क्या बढ़िया गेंदबाजी। 3 ओवर के समाप्ति के बाद जगदम्ब ऑकलैंड टीम पहले बल्लेबाजी करते हुए 31 के ऊपर जा पहुंची है। अब यह अंतिम ओवर है, स्लॉग ओवर है, निश्चित रूप में अटैकिंग ओवर जिसे कही जाती है, क्योंकि अंतिम ओवर में यहां पर न देखो वहां पर न देखो, सीधे गेंद के ऊपर आक्रमण करो। इस सोच में होता है हर एक बल्लेबाज, लेकिन अंतिम गेंदबाज क्या उनके इरादों को खारिज कर पाएगा, ये तो आने वाला वक्त ही तय कर पाएगा। इस समय देखा जाए तो गेंदबाजी के तौर पे लाया गया है नए गेंदबाज सफवान को, जिन्होंने अभी एक शानदार कैच लपका था। तो बल्लेबाजी के तौर पे स्ट्राइक को रोटेट करेंगे। बालाराम पाटिल नॉन स्ट्राइक एंड के ऊपर खड़े हैं विकी जाधव। फॉर्चून इवेंट्स के माध्यम से इस टूर्नामेंट का लाइव कवरेज दिखाया जा रहा है। हमारे साथ कृष्णा म्हात्रे टेक्निकल ऑपरेटर, अनिकेत सांगड़े, महेंद्र निकालचे और साहिल, ये टीम है इस समय इस मैदान के ऊपर। और स्कोरिंग की भूमिका में काफी शानदार स्कोरर रायगढ़ समालोचक एसोसिएशन के एक सदस्य और बेहतरीन स्कोरर उमेश भोईर, आजकल मुंबई के दौरे काफी होते हैं उनके, और साथ ही साथ बेहतरीन समालोचक आज के दिन हमसे जुड़ते हुए नजर आ रहे हैं प्रसाद जी भोईर। लेकिन इस बीच एक टू लॉन्ग ऑन गेंद से मारे का बाहर, 4 रन, बढ़िया चौका। क्या बात है, ये होना भी चाहिए कृष्णा, बिल्कुल। क्योंकि मैदान के अंदर जो अंपायर इतने धूप में पसीने बहा रहे हैं, मेहनत करें, तो हाईलाइट होना चाहिए बिल्कुल। जावेद पटेल, सुनील पाटिल सर स्क्रीन के ऊपर, और यहां से कुछ हुआ था, तो बैट कट जरूर था, लेकिन विकेट कीपर मोहम्मद तला थे। मोहम्मद तला एक सीनियर खिलाड़ी है, लेकिन बिल्कुल थोड़ी सी गलती नजर आई। हॅलो, या दरम्यान मयूर केणी यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठाकडे यायचं प्लीज. मयूर केणी, ओव्हर टू संदीप सर. फिर से एक बार सफवान, सामने बल्लेबाज बालाराम, उठाने की कोशिश, क्या बढ़िया इस गेंद को खेला है, लेकिन तौसीफ के ऊपर से गेंद छी मारे का बाहर, 6 रन, बिग बांधो दिलदार हाय गो, बांधो दिलदार हाय गो, एकजुटीने राहून सारे परंपरा जपतान, गोरूडी परंपरा जपतान, आगरी कोली कराडी बांधो आमचा, बांधो दिलदार हाय गो, बांधो दिलदार हाय गो, एकजुटीने राहून सारे परंपरा जपतान. क्या बढ़िया संगीत दिया है डीजे ऑपरेटर, सलूट है आपको, मन को भा चुका है
इस पीछे गेंद बिल्कुल तौसीफ आगे आते हुए गेंद को उठाते हुए, लेकिन दूसरी की कोशिश, लेकिन यहाँ पर बिल्कुल मना किया, क्योंकि यहाँ से हम देख रहे थे कि स्ट्राइक बालाराम के हाथों में होनी चाहिए थी, सोच में थे उनका पूरा स्क्वाड, लेकिन वहां पर मना किया अंतिम मोमेंट में कि ये रन नहीं लेंगे, लेकिन एक ही रन मिलेगी। इस एक रनों के साथ स्कोर की बात करें तो 44 रन, 44। अंतिम गेंद इस अंतिम ओवर की, या अंतिम गेंद यहां पर बचे हुए हैं। सामने बल्लेबाज विकी यादव इस मंच के ऊपर निश्चित रूप में काफी मान्यवर इस मैच का आनंद लेते हुए, जिसमें रायगढ़ प्रीमियर लीग जिनके माध्यम से कसरखंड के मैदान के ऊपर हमें देखने का मौका मिल सकता है। निश्चित रूप में जिस इंतजार में पूरे रायगढ़ के खिलाड़ी थे, वो इंतजार की घड़ी कुछ ही दिनों में समाप्त होगी। सम्माननीय अनिल शेट पाटिल इनके माध्यम से, लेकिन ये देखिए क्या कड़ाके प्रहार, गेंद से मारे का बाहर, 6 रन, बिग हिट, और इसी के साथ पहले सत्र का खेल समाप्त हुआ। 4 ओवर के समाप्ति के बाद टोटल रन संख्या जगदम्ब वाकलन टीम पहले बल्लेबाजी करते हुए 50 के ऊपर पहुंच चुकी है। 51 रनों का लक्ष्य है, लेकिन इस 51 रनों के लक्ष्य का किस तरह से पीछा किया जाएगा रायगढ़ के टाइगर उस्मान पटेल के नेतृत्व में। लेकिन इसके बाद जो मुकाबला होगा भंगारपाड़ा टीम के कप्तान और वर्चौली टीम के कप्तान, दोनों टीमों के कप्तान से गुजारिश है कि टॉस के लिए प्रस्थान करें। तो यहां से आने वाले 24 गेंदें जीतने के लिए 51 रनों का लक्ष्य, लेकिन 51 रनों का लक्ष्य किस तरह से यहां पर पूरा किया जाएगा टीम तलौजा द्वारा, और 51 रनों का लक्ष्य किस तरह से रोका जाएगा टीम वाकलन द्वारा, इसका विवरण जानने के लिए चलेंगे हमारे साथी समालोचक मित्र प्रसाद जी भोईर इनके पास। लेकिन उससे पहले हम चलेंगे जो मान्यवरों के स्वागत की तरफ, सॉरी रोशन सकपाल आएंगे इस सत्र के लिए। हॅलो, तर नक्कीच मान्यवरांची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळते व्यासपीठावर। खरोखरच शशिकांत भोईर यांचं प्रेम, अतोनात प्रेम, आणि हे प्रेम आपल्याला पाहायला मिळते या व्यासपीठावर। तर त्यांचं आगमन झालेलं या व्यासपीठावर आम्ही सर्व मान्यवरांचं यथोचित स्वागत करणार आहोत। तर अनिल भोईर यांना विनंती करते आपण टॉस बॉक्समध्ये यायचं प्लीज। अनिल भोईर, राजू रोडे आणि त्याचबरोबर अमोल परदेसी यांना विनंती करते की आपण टॉस बॉक्समध्ये यायचं प्लीज। चला, ज्यांची नावं आम्ही पुकारलीत त्यांनी लगेच आमच्या टॉस बॉक्समध्ये यायचं। आपल्याकडे वेळ कमी आहे कारण भरपूर सामने देखील आहेत आणि मान्यवरांचं स्वागत करणं आद्य कर्तव्य आहे। महाराष्ट्राची संस्कृती सांगून जाते अतिथी देवो भव, आणि शशिकांतजी भोईर यांचं असणारे अतोनात प्रेम आपल्याला पाहायला मिळते। अनिल भोईर, राजू रोडे आणि त्याचबरोबर अमोल परदेसी या सर्व मान्यवरांना विनंती करतोय की आपण आमच्या टॉस बॉक्समध्ये यायचं आहे। तर आमच्या स्पर्धेचे सर्वा शशिकांत तुकाराम भोईर यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते या सर्व मान्यवरांचं आपण यथोचित स्वागत करायचं आहे। मायेची उबदार शाल, सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण, अविस्मरणीय आठवण आपण पाहतोय। सन्मान चिन्ह देऊन त्यांचं यथोचित स्वागत केलं जाते। त्याचबरोबर अनिल भोईर आणि अमोल परदेसी यांचं यथोचित स्वागत आपल्याला पाहायला मिळते। खरोखर साहेब, तुम्ही आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली आणि त्याबद्दल या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक अभिनंदन। त्याचबरोबर या स्पर्धेचे सर्वा शशिकांतजी भोईर यांचे मामा महेश भगत कोंबडभुजे, त्याचबरोबर शरद भगत कोंबडभुजे आणि आमचे समालोचक मित्र हरिचंद्र भगत, या तीनही मान्यवरांना आम्ही विनंती करतोय की आमच्या टॉस बॉक्समध्ये येऊन आपला सन्मान घ्यायचा आहे। अनिल भोईर साहेबांचं देखील यथोचित स्वागत आपल्याला पाहायला मिळते। तर आमच्या स्पर्धेचे सर्व त्यांचे मामा इथे उपस्थित आहेत। महेश भगत कोंबडभुजे, शरद भगत कोंबडभुजे आणि समालोचक मित्र हरिचंद्र भगत कोंबडभुजे। खरोखरच मामा इकडे खाली, या तीनही मान्यवरांचा
या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. या स्पर्धेचे सर्वेसर्वा यांच्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत केले जाते. आणि त्यानंतर आपण पाहतोय कसलखंडची ही एक स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजेच नवोदितांना संधी कोण देणार हे सर्व भविष्यवाणी आपण पाहत होतो. संदीपजी पाटील यांना विनंती करते की आपण यावं इकडे पुढे. अगदी छोट्या छोट्या खेळाडूंना देखील संधी मिळेल ही प्रीमियम लीग आपण पाहणार आहोत. तर विनंती करतो संदीप पाटील यांना की आपण आपल्या वाणीतून त्यांचे नाव विचारसरणी करावी. तर याच दरम्यान आपण सन्मानाकडे बोलतोय. भोकरपाड्याचे सन्माननीय महेंद्र पाटील यांना विनंती आहे की आपण या. तर मित्रांनो, नक्कीच आपण ज्या सत्काराची वाट पाहत होतो तो सत्कार आपण इथे आता घेणार आहोत. ज्या अर्थाने, खऱ्या अर्थाने रायगडचा क्रिकेट आज पूर्ण आखाती देशांपर्यंत जाऊन पोहोचलाय आणि खरोखरच जी अपेक्षा होती, एवढे वर्ष रायगडचे खेळाडू आज स्टार बनतात, परंतु कुठेतरी एक वेगळा प्लॅटफॉर्मची गरज होती आणि खऱ्या अर्थाने तो प्लॅटफॉर्म आज इथे निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय. ते रायगड प्रीमियर लीगचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय कसरखंड ग्रामपंचायतचे सरपंच अनिल शेठ पाटील साहेबांना मी विनंती करतोय की साहेब या आपण यथोचित सन्मान या व्यासपीठावरती केला जाईल. सन्माननीय या स्पर्धेचे आयोजक शशिकांत शेठ भोईर यांच्या माध्यमातून हा सन्मान होतोय. अनिल शेठ पाटील यांनी अतिशय चांगलं एक उत्तम कार्य ज्यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल येणाऱ्या काही दिवसांमध्ये. रायगड प्रीमियर लीगचा आयोजन आणि खऱ्या अर्थाने त्या स्पर्धेमध्ये खेळाडूंसाठी मेडिक्लेमचा वापर देखील आपल्याला पाहायला मिळेल. आणि अनिल शेठ हा एक नवीन उपक्रम आपण केलाय, कारण मेडिक्लेम आपण सहसा कुठे पाहत नाही, परंतु तो उपक्रम त्यांच्या माध्यमातून आपल्याला रायगड प्रीमियर लीग मध्ये पाहायला मिळेल. याच दरम्यान त्या स्पर्धेचे अजून एक आयोजक दत्ता गायकर साहेबांना मी विनंती करतोय की या आपण आपला देखील इथे यथोचित सन्मान होईल. खऱ्या अर्थाने अनिल शेठ पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून त्या प्रीमियर लीग साठी यथोचित प्रयत्न करणारे दत्ता गायकर यांचा इथे सन्मान होतोय. त्याच दरम्यान मी ठोंबरेवाडीचे सन्माननीय किशोर ठोंबरे साहेबांना विनंती करेन की या आपण आपला सन्मान या व्यासपीठावरती केला जाईल. नक्कीच अतिशय या स्पर्धेला आपण सर्व मान्यवरांनी उपस्थिती दाखवली त्याबद्दल या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. सन्माननीय शशिकांत शेठ भोईर यांच्या माध्यमातून किशोर शेठ ठोंबरे साहेबांचा इथे सन्मान होतोय. त्याच दरम्यान सन्माननीय संतोष आगळावे साहेबांना मी विनंती करेन की साहेब या आपण आपला देखील इथे सन्मान या व्यासपीठावरती केला जाईल. संतोषजी आगळावे या स्पर्धेच्या माध्यमातून इथे सन्मान केला जातोय. नक्कीच आलेल्या सर्व पाहुण्यांचं यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून शशिकांत शेठ भोईर यांच्या माध्यमातून इथे केला गेलाय. तर मी बोलतोय पुन्हा एकदा कॉमेडी बॉक्सकडे. हॅलो. तर ऋषी थांबवतोय कारण आमच्या स्पर्धेचे सर्व शशिकांतजी भोईर यांचे मामा आहेत तिथे. तर त्यांना विनंती करतोय की आपण या स्पर्धेबद्दल 2 शब्द मनोगत व्यक्त करावे. नक्कीच केपी ग्रुप आयोजित देवांश भोईर स्मृती चषक 2021 अशी स्पर्धा इथे रंगते आणि सालाबादप्रमाणे ही स्पर्धा होत असते. मानाची स्पर्धा म्हटली तर वागवं ठरू नये, म्हणजे अशा प्रकारची जबरदस्त आयोजन मात्र नेहमीच इथे ह्याच्यावर माहिती आम्हाला पाहायला मिळतोय. चांगला एक प्लॅटफॉर्म खरं म्हणजे खेळाडूंसाठी उपलब्ध केला. त्याचे सर्व या स्पर्धेचे आयोजक आदरणीय माजी सरपंच शशिकांत भोईर साहेब आमचे भाचे आहेत. परंतु आज चिंचपाडा गाव जर म्हटलं तर सगळ्याच बाबतीमध्ये सर्वजण सक्षम आहे.
मग ते सामाजिक कार्य असू दे किंवा आणखी कुठलं कार्य असू दे किंवा क्रिकेट असू दे, काही सांस्कृतिक कार्यक्रम असू दे, आता प्रत्येक स्पर्धेमध्ये किंवा प्रत्येक कार्यक्रमामध्ये त्यांची सक्षमता आपल्याला पाहायला मिळते आणि आजच्या देखील स्पर्धेमध्ये आपल्याला इथे पाहायला मिळतो. अतिशय प्रकारची चांगल्या प्रकारची टुर्नामेंटचं आयोजन तसे केलेलं आहे. बरेचसे नामवंत खेळाडू या स्पर्धेमध्ये खरं म्हणजे आज या चिंचपाडा परिसरामध्ये पाहायला मिळाले आहेत. याचं सर्व श्रेय खरं म्हणजे शशिकांत भोईर यांना जातोय. आणि अशाच प्रकारचं खरं म्हणजे हे क्रिकेटवीर जे आहेत, खेळाडू जे आहेत आणि अशाच प्रकारचा खरं खेळ प्रत्येक स्पर्धेमध्ये करून दाखवावा हे आमच्या शुभेच्छा असणार आहेत. आजच्या स्पर्धेला सुद्धा शेवटपर्यंत जो संघ जाईल त्याला देखील आम्हाला आमच्या कोमडूचे यांच्याकडनं किंवा या आयोजकांच्याकडनं नक्कीच त्यांना शुभेच्छा असणार आहेत. धन्यवाद. धन्यवाद महेश भगत सर. आपण हरिश्चंद्र भगत सर आणि त्याचबरोबर चांगलं मार्गदर्शन आणि त्याचबरोबर चांगल्या शुभेच्छा पाहायला मिळाल्या. तर विनंती करेन पुढच्या सामन्याच्या संघनायकांना की आपण टॉससाठी यायचंय. थँक्यू सर. चला, खूप वेळ प्रेक्षकांना आपण प्रतीक्षा पाहायला लावली, त्याबद्दल मी खरोखर फक्त एकच मिनिटं घेतो कारण टॉस करून घेतोय. विनंती करतोय कसलगडचे सरपंच साहेब, आपण लगेचच टॉस स्पोर्ट्स मध्ये यायचंय. पुढच्या सामन्याचं नाणेफेक करायचंय. सामना 5 षटकांचा बॉल कधी फुटला ना, जो डिसिजन असेल तोच. नक्की टॉस होतोय. तर नक्कीच वरच्या वेळेस संघाने नाणेफेक जिंकले. दोन्ही संघांना या स्पर्धेच्या माध्यमातून गोड शुभेच्छा. या दरम्यान हरीश भगत माजी सरपंच उसाले यांचं इथं आगमन झालेलं आहे. विनंती आपण व्यासपीठावर बसून या सामन्याचा आनंद घ्यायचा प्लीज. हरीश भगत मॅन फ्रॉम उसाले माजी सरपंच यांचं इथं आगमन झालेलं आहे. ओव्हर टू रोशन सकपाळ सर. अगदी सामना जवळजवळ संपत आलेला आहे. धावफलकावर धावांचा जर विचार केला आपण 34 धावा आहे. सर्व प्रेक्षकांचं मी रोशन सकपाळ मनापासून आभारी आहे ज्यांनी आवर्जून उपस्थिती दाखवली. आपण पाहत आहात देवांश ट्रॉफी 2021. एकीकडे असणाऱ्या आरवन झारियन तळोजा आणि वाकलन बी मध्ये तडाखेबाज फलंदाजी आणि इथून मात्र खूप उंचावर गेलेली या बॉलवर मिळाला विकेट. चांगली फलंदाजी पाहायला मिळाली मित्रांनो. एकीकडे आपण पाहू शकता जगदंबा वाकलन बी म्हणजे ठाणे जिल्ह्यातून बिलॉंग करणारा हा संघ आणि एकीकडे आपण अर्णव झरियन तळोजा 11 संघ पाहू शकता ज्याच्यामध्ये आपण पाहू शकाल की 14 चेंडू आणि 18 धावांची गरज. अफलातून क्रिकेट पाहायला मिळाला. इकडून तलोजा संघाकडून आपण पाहिलं गेलं तर अली पटेल हा एक जबरदस्त फलंदाजी करत असताना मात्र त्याला परतावं लागतंय. अजूनही उस्मान पटेल मैदानामध्ये साबूत आहे. रायगड प्रीमियर लीग I11 ओवेस संघाचा ज्याचे फ्रँचायझी आहेत कैलास म्हात्रे साहेब आणि ज्याचा कर्णधार आहे रायगडचा टायगर उस्मान पटेल नॉन स्ट्राईक एंडवर. चांगला क्रिकेट. गोलंदाज आपण पाहिलं सोमनाथ गायकर. हिअर इज नेक्स्ट वन. सोमनाथचा पुढचा बॉल. इथे मात्र कन्फ्युजन होता फलंदाजाच्या मनामध्ये आणि हवेमध्ये बॉल परतावा लागेल. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरं विकेट. इथून मात्र चांगली गोलंदाजी. कशी हारली त्याची मती एक मनात इच्छा होती कधी होईल दांगीन त्या खंडोबाची कारभारीन झाली बानू धनगरीन खंडोबाची कारभारीन झाली बानू धनगरीन खंडोबाची कारभारीन. अफान पटेल याला 0 वैयक्तिक धावसंख्येवर परतावं लागतंय. गोल्डन डक विकेटचा शिकार होतोय. नवीन कॅन्डिडेट आपण पाहू शकता मैदानामध्ये तळोजा संघाकडून ताहिर पटेल. उस्मान पटेल जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत सुटकेचा श्वास घेऊ शकत नाही जगदंबा वाकलन बी संघ. कारण आटकेपार झेंडा रोला आहे टेनिस क्रिकेटमध्ये. आणि मित्रांनो टेनिस क्रिकेटवर जीवापाड आणि हृदयाच्या अंतकरणापासून प्रेम करणारी ही मंडळी ज्याच्यामध्ये एक नाव आहे उस्मान पटेल. गोलंदाज सज्ज. या वेळेला मस्त फटका. फाईन लेग क्षेत्र निवडलं. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी. अप्रतिम फटका पाहायला मिळाला उस्मानियाच्या बॅटमधून.
बाळूच्या लग्नाला बानू नवरी नटली नवरी नटली कालबाई सुपारी फुटली नवरी नटली कालबाई सुपारी फुटली नवरी नटली कालबाई सुपारी फुटली नवरी नटली कालबाई सुपारी. आपण पाहू शकता धावफलकावर 38 धावा होत आहेत. 2 विकेटच्या मोबदल्यात 2 षटकं संपतायत. पहिल्या षटकामध्ये आल्या 21 धावा. या षटकामध्ये सोमनाथ गायकर याच्या आल्या 14 धावा. टोटल धावसंख्या जर आपण पाहिली तर 38 धावा. येणाऱ्या 12 बॉलमध्ये 14 धावांची गरज. 12 बॉल 14 धावा असं समीकरण येऊन टेपलंय. तसं पाहायला गेलं तर जोपर्यंत उस्मान आहे तोपर्यंत ते शक्य आहे. आणि टेनिस क्रिकेटमध्ये एक साधं सोपं आव्हान म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. माफ करा, 12 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. थोडंसं कन्फ्युजन निर्माण झालेलं परंतु क्लिअर झालेलं आहे. 12 बॉल आणि 13 धावांची गरज आहे. अशामध्ये गोलंदाज नवीन गोलंदाज सज्ज आहे पहिल्या बॉलसाठी. फुलटॉस बॉल चांगला फटकवलाय ऑन साईडला. इथे मात्र क्षेत्ररक्षक उभा आहे. फेकी करणार तत्पूर्वी मिळाली 1 धाव आणि या 1 धावेच्या माध्यमातून 39 धावा पाहू शकता धावफलकावर. आणि इथून मात्र एक चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल. इथून जर विजयाची स्वप्न ठेवायची असतील मनामध्ये वाकलन बी संघाला तर विकेट घ्यावे लागतील आणि धावांवर रोख लावावी लागेल. आणि असं करणारा गोलंदाज कोणता हे पाहणं फार गरजेचं. चांगला क्रिकेट आपण पाहत आहोत. देवांश ट्रॉफी 2021चा एक जबरदस्त क्रिकेटचा थर्रार मैदानामध्ये. गोलंदाज सज्ज आहे. उदेश अगदी खराब बॉल फक्त टॅप केला आणि पॉइंट आणि डीपच्या मधून या बॉलला चौकारासाठी फेकून दिला आणि हा आहे नो बॉल. म्हणजे मिळणार पुढच्या बॉलवर फ्री हिट जो की ओव्हरहाईट नो बॉल बीमर टाईपच्या या बॉलला नो म्हणून घोषित करण्यात आलेला आहे जावेद फरीद सरांकडनं. आणि या बॉलवर असणार फ्री हिट. समोर आहे उस्मान पटेल म्हणजे गोलंदाज उदेश याची अग्निपरीक्षा. खराब गोलंदाजी पाहायला मिळाली. वाकलन बी संघ मागच्या सामन्यामध्ये दर्जेदार क्रिकेट खेळला मात्र या सामन्यामध्ये काहीतरी वेगळं त्यांच्याकडून पाहायला मिळालं आणि त्याचा बेनिफिट अर्णव झरियन तळोजा संघाला. मोठा फटका वा बाय वा. आणि इथून मात्र हवेमध्ये इथे क्षेत्ररक्षक उभा आहे मात्र रिझल्ट असणार 1 धावेचा कारण हा होता फ्री हिट. चांगला आक्रमण चढवलेलं उस्मान याने परंतु वाडिश लॉंगॉन आणि मिड विकेटच्या मध्ये उभा असलेला खेळाडू त्याने सुरेख झेल टिपला परंतु फ्री हिट होता त्यामुळे मिळाली 1 धाव. विजयाच्या अगदी समीप येताना आपण पाहू शकाल अर्णव झरियन तळोजा संघ धावफलकावर धावा आहेत त्या मात्र 45. मस्त फटका ऑफसाईडला खेळला. इथे क्षेत्ररक्षक आणि चेंडू यांची शर्यत लागते आणि जिंकतोय चेंडू. जातोय सरळ सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी. विजयाच्या अगदी समीप येऊन ठेपतोय तळोजा संघ. विजयाच्या दरवाजावर टकटक करताना आपल्याला पाहायला मिळेल हा तळोजा संघ. मात्र 2 धावा पाठीमागे. पॉइंट आणि डीपच्या वरून हा अगदी देखणा फटका. क्रिकेटचं सौंदर्य वाढवणारा हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. ताहिर पटेल याच्या बॅटमधून विजयी षटकार. तर मित्रांनो सर्व मान्यवरांचं मी मनापासून स्वागत करतो. खूप मोठमोठे मान्यवर इथे आमचे उसारली गावचे सन्माननीय भगत साहेब सुद्धा आहेत. त्यांच्या समवेत इथे मान्यवर आहेत. रायगड प्रीमियर लीगचे आमचे अध्यक्ष अनिल दादा पाटील आहेत. त्यांच्या समवेत दत्ता गायकर आणि त्यांचे सर्व मित्रमंडळी आहेत. या सर्वांचं आपण मनापासून स्वागत करूया. या स्पर्धेमध्ये विजयी झालेला संघ आहे तो मात्र अर्णव झरियन तळोजा संघ यांनी या स्पर्धेवर वाकलन बी संघावर मात केली आणि पुढच्या फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे. तर या मॅचचा हिरो कोणता असणार आहे या मॅचचा मॅन ऑफ द मॅच